1500 कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर कॉरिडॉरचं काम सुरू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. दक्षिण भारताचे काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर शासनाच्या तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीतून खर्च करून हा परिसर विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेत. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत दादा पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धाराशिव माने, आमदार सर्वश्री डॉक्टर विनय कोरे, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉक्टर अशोकराव माने, शिवाजी पाटील, निरंजन डावखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, महापौर रुपाराणी निकम, माजी आमदार प्रकाश आवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, 7व्या शतकातील असलेल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून येथील परिसर पुढील 6 महिन्यांच्या आत विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी अन्नछत्र सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचं सांगितलं. आपल्या वारशाचे, संस्कृतीचं जतन, संवर्धन करणं आणि त्याला चालना देणारे हे शासन असल्याचं स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत आर्थिक संरक्षण, सुरक्षा या सर्वच क्षेत्रात झालेल्या प्रगतीची मांडणी करताना देशातील घुसखोरांना अत्यंत बारकाईने शोधून काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागातील विकास गतीने सुरू असल्याचंही श्री शहा म्हणाले. कोल्हापूर सहकाराची पंढरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची आध्यात्मिक व सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. या परिसराचा विकास करण्याचा आग्रह केंद्रीय गृहमंत्र्यांनी आग्रह धरला होता. राज्यातील 5 ज्योतिर्लिंगासह कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाचाही विकास सुरू आहे. भाविकांसाठी या आराखड्यातून पुढील 100 वर्षात सेवा करता येईल असं व्यापक काम राज्य शासनाने हाती घेतलं आहे. कोल्हापूर शहर हे केवळ शक्तीपीठ अथवा अध्यात्माची पंढरी नाही, तर ती सहकाराची आद्य पंढरी असल्याचं सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर नेतृत्वात देशाची वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांनी सहकार क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याचा गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येथील मंदिर परिसरातील आधुनिकीकरण व सुशोभीकरणाच्या कामाला आज प्रारंभ झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर एक वेगळ्या उंचीवर जाईल. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख दिली आहे. अमित शहा हे अतिशय कणखर गृहमंत्री असून देशातील नक्षलवाद संपवण्याचं काम केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे पूर्ण झालं. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात अनेक लोकाभिमुख बदल श्री शहा यांनी घडवले आहेत. पालकमंत्री श्री आंबेडकर म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरवासियांसाठी अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत या ठिकाणी भाविकांना सुविधा निर्माण होतील. राज्यातील इतर सुविधांनाही केंद्र शासनाने गती देऊन महाराष्ट्राचा विकास करावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संयोजकांच्या वतीने महालक्ष्मीची मूर्ती व तलवार देऊन सन्मान करण्यात आला. श्री शहा यांच्या भाषणानंतर पालकमंत्री आंबेडकर व महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते मंदिर विकास आराखडा गृहमंत्र्यांना देण्यात आला. कार्यक्रमाचा प्रास्ताविक खासदार धनंजय महाडिक तर आभार प्रदर्शन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.